पहिले तुम्ही सुगंध घ्या ना. पहिले सुगंध घ्या. आता याले तर मी काही औषध टाकलं असेल का? ओरिजिनल मातीचा वास आता तुमच्या पावसाळ्यात येत नाही तुमच्या वावरात. कायले पाहिजे हा तर तोच फायदा आहे यासाठी. मग बेड ओल पकडून असते. तो जर बेड तुम्ही यानं काढला खोडवा निघते खोडवा निघते आता ते जाऊ दे. आता आपल्या आपण प्रॅक्टिकल करायचं मौका. तुमचं जे जमीन आहे आपली जमीन फोडली तर तुमची जमीन अशी होते का? सांगत आहे ना म्हणजे मातीची कणरचना बदलली बरोबर. मी खूप नांगरणी खूप कमी केली आहे. ते अशी होते तुम्ही मातीची कणरचना बदलली. दुसरी गोष्ट एक मिनिट थांबा. एक अजून तुमच्या शब्दातले तुमचे उत्तर. हात वजन कर समजून घ्या. म्हणजे घनता कमी झाली म्हणजे पाणी धारण क्षमता वाढली बरोबर आहे. दुसरी गोष्ट असा भुरका होत नाही, असा सुगंध. आणि याच्यामध्ये वास आली म्हणजे काय आलं? जमीन जिवंत असल्याचं. बॅक्टेरिया जिवंत आहे. दुसरी गोष्ट सेंद्रिय ऑर्गॅनिक कार्बन आपला चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. जोपर्यंत तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही पिकापासून पिकाची अपेक्षा कराल का? ह्या साध्या याच्यासाठी काय केलं आपण? 5 वर्ष नांगरलं नाही, डवरलं नाही, निंदलं नाही. आणि मग पुन्हा तणनाशक आपल्यासाठी हानिकारक आहे असं बरेच लोक बोलतात. पहिला मुद्दा. मग सांगा आज माझी जमीन अशी व्हा लागत होती का बंजर व्हा लागत होती? अशी झाली म्हणजे तणनाशक हानिकारक लिमिट मध्ये बरोबर. आपण मीठ खातो प्रमाणात खातो. मिठाच्या एवढ्याला खाल्लं पुढाच खाल्ला तर मग खतम जातो. मान्य आहे का नाही? कारण पहिले जे लहान